ऑपॉर्च्युनिटी कार्डसाठी तुम्हाला जर्मन A1 किंवा इंग्लिश B2 लेवलपर्यंत भाषा येणं गरजेचं आहे. ॲपवरनं एखादं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही जर व्हिसा ऑफिसरकडे गेले तर तो स्ट्रेट अवे तुमचा व्हिसा रिजेक्ट करू शकतो. आणि 2026 मध्ये जर तुम्ही मला विचाराल तर IT, हेल्थकेअर अँड इंजिनिअरिंग सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ऑपॉर्च्युनिटी कार्ड किंवा चान्सन कार्ड याबद्दल तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच झालेलं असेल. जेव्हा हा व्हिसा नवीन चालू झाला होता ना, इतके लोक खुश झाले होते की आता सगळ्यांना जर्मनीला जायला भेटणार. अँड होतं पण तसं आहे, बऱ्यापैकी लोक जर्मनीला येत आहेत ऑन ऑपॉर्च्युनिटी कार्ड टू स्टार्ट देअर ड्रीम लाईफ इन जर्मनी. अँड वर्किंग प्रोफेशनलला हा एक खूप चांगला चान्स आहे की त्यांना जर्मनीमध्ये यायला भेटतं आहे ह्या ऑपॉर्च्युनिटी कार्डमुळे. पण रिॲलिटीमध्ये खरं सांगू की किती लोकांशी मी असं बोललो आहे की त्यांचे व्हिसा रिजेक्ट झाले. आता ऑपॉर्च्युनिटी कार्ड रिजेक्ट होणं जवळपास तो रेशो नाही के बरोबर आहे, बट तरी लोकांचे व्हिसा रिजेक्ट होत आहे. तर याचे मेन काय रिझन्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. अँड मला असं वाटतं की हे टॉप 5 रिझन आहेत ज्याच्यामुळे व्हिसा रिजेक्ट होतो आहे. आय थिंक हा व्हिडिओ तुमच्यासाठी यासाठी युजफुल आहे बिकॉज तुम्ही या मिस्टेक इझिली अवॉइड करू शकता सो दॅट तुमचं ऑपॉर्च्युनिटी कार्ड रिजेक्ट नको व्हायला. आणि जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ अँड लेट्स सी द मिस्टेक्स. सो मिस्टेक नंबर 1, इनसफिशियंट फंड्स. ब्लॉक अकाउंट किंवा सफिशियंट फंड्स नसल्यामुळे तुम्हाला रिजेक्शन येऊ शकतं. आता बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की मी थोडीफार सेविंग दाखवून देईल अँड देन माझं काम होऊन जाईल, बट इट्स नॉट द फॅक्ट. अँड ही गोष्ट एकदम क्लिअर आहे किंवा यू कॅन से इट्स अ ब्लॅक लाईन. देर इज नो चान्स की तुमच्या ब्लॉक अकाउंटमध्ये पैसे नसताना तुम्हाला व्हिसा भेटेल किंवा तुमचे सेविंग सफिशियंट नसताना तुम्हाला व्हिसा भेटेल. दे आर व्हेरी स्ट्रिक्ट ऑन दिस पॉईंट. अँड जर तुम्ही व्यवस्थित सोर्स ऑफ फंड्स दाखवू नाही शकलात तर तुमचा व्हिसा रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. आणि एक गोष्ट, ब्लॉक अकाउंटचा पैसा म्हणजे तुमचा इथला सर्वायवल असतो. सो इट्स डायरेक्टली प्रपोर्शनल की तुम्हाला 1 वर्षाचा व्हिसा द्यायला पाहिजे की नाही पाहिजे. बिकॉज जर तुमच्याकडे पैसेच नसतील तर त्यांना असं वाटतं की तुम्ही इथे येऊन जर्मन गव्हर्नमेंटवरती बर्डन होणार, म्हणून हा व्हिसा रिजेक्ट होतो. मिस्टेक नंबर 2, द लँग्वेज प्रूफ ट्रॅप. मित्रांनो, हा पॉईंट प्लीज एकदा नीट लक्षात घ्या. ऑपॉर्च्युनिटी कार्डसाठी तुम्हाला जर्मन A1 किंवा इंग्लिश B2 लेवलपर्यंत भाषा येणं गरजेचं आहे. पण इथेच लोक चूक करतात. लोकांना असं वाटतं की मी इंग्लिश मिडियममध्ये शिकलो आहे किंवा मला इंग्लिश ऑलरेडी येतं तर मला इंग्लिश सर्टिफिकेटची गरज नाही. बट 2026 मध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन MOI सर्टिफिकेटवरती एम्बेसी व्हिसा रिजेक्ट करत आहे. म्हणजे तुमच्याकडे ऑफिशियल प्रूफ पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि हो, कुठल्याही प्रायव्हेट क्लासचं डायरेक्ट सर्टिफिकेट जोडून ही चूक करू नका. ड्युलिंगो ॲपवरनं एखादं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही जर व्हिसा ऑफिसरकडे गेले तर तो स्ट्रेट अवे तुमचा व्हिसा रिजेक्ट करू शकतो. सो जर तुम्ही ऑपॉर्च्युनिटी कार्डसाठी अप्लाय करत असाल तर IELTS देऊन तुमची इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी कन्फर्म करा. अँड एकदा तुम्ही ते रिझल्ट आला की ते सर्टिफिकेट तुम्ही व्हिसा ऑफिसरला दाखवू शकता. मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल त्याचा अर्थ एकच की तुम्ही जर्मनीबद्दल सिरियस आहात, मग ते स्टडी असो किंवा मग जॉबसाठी. सो तुम्ही पण त्या लोकांमधनं असाल तर लेट्स ग्रो टुगेदर. तुम्हाला माहिती आहे का नेमका प्रॉब्लेम काय आहे? जर्मनीबद्दल आपण सोशल मीडियावरती भरपूर साऱ्या गोष्टी बघतो. इंस्टाग्राम रील्स बघून तर प्रत्येकाला वाटतं की आपण जर्मनीला लगेच जायला हवं, बट रिअल इन्फॉर्मेशन अँड ग्राउंड रिअलिटी कोणीच देत नाही. बिकॉज इंस्टाग्राम मध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह साईड दिसते, पण जर्मनीमध्ये होणारा स्ट्रगल, प्लॅनिंग, मिस्टेक्स याबद्दल काहीच कोणी बोलत नाही. म्हणूनच मी चालू केलंय एक 1-on-1 कॉल सर्व्हिस टॉपमेटची. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी ही सर्व्हिस का स्टार्ट केली आहे. तर मी इथे जर्मनीमध्ये मागच्या 6 वर्षापासून जॉब करतोय अँड मला आता जवळपास 11 इयर्सचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे. आणि ज्या मिस्टेक मी इथे जर्मनीमध्ये ऑलरेडी करून बसलोय ते तुम्ही रिपीट नको करावा, म्हणूनच मी ही सर्व्हिस सुरू केली. तर या सर्व्हिसमध्ये 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही मला DM करू शकता किंवा माझ्याबरोबर 1-on-1 कॉल पण घेऊ शकता. आणि हो, ही पेड सर्व्हिस आहे, बट याचा फायदा एवढाच आहे की तुमचा टाइम वाचतो, क्विकली यू गेट युअर आन्सर्स आणि नंतर होणारं फ्रस्ट्रेशन पण तुम्हाला टाळता येतं. सो जर जर्मनीबद्दल तुम्हाला क्लॅरिटी अँड ग्राउंड रिअलिटी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी टॉपमेटची लिंक दिली आहे. तुम्हाला करायचं एवढंच आहे की टॉपमेटवर जाऊन कॉल शेड्यूल करायचा आहे अँड डिरेक्टली माझ्यासोबत बोलायचं आहे. याच्यामध्ये जर्मनी अनफिल्टर्ड म्हणजे फक्त रिअल गायडन्स. गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर येतं मिस्टेक नंबर 3, पॉईंट कॅल्क्युलेशन एरर. तिसरी सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे जी पॉईंट सिस्टम तुम्ही कॅल्क्युलेट करता फॉर गेटिंग अन ऑपॉर्च्युनिटी कार्ड, तिथे तुम्ही मिस्टेक केली. आणि ऑपॉर्च्युनिटी कार्डसाठी सगळ्यांना माहिती आहे की 6 पॉईंट्स तरी मिनिमम लागतात. आणि तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे पॉईंट्स आहे, बट एम्बेसीला जर ते पॉईंट्स नाही भेटले किंवा एम्बेसीला जर काही डाऊट आला देन दे कॅन ऑल्सो रिजेक्ट युअर व्हिसा. सो फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही पार्शल रेकग्नायझेशन दाखवत असाल तर तुमच्याकडे एनॅबिन मधला प्रूफ पाहिजे. नुसताच अंदाज लावून बिलकुल चालत नाही. सो मिस्टेक नंबर 3 प्लीज अवॉइड करा. मिस्टेक नंबर 4, रॉंग जॉब प्रोफाईल किंवा रॉंग जॉब कॅटेगरी. आता हे एक्सप्लेन करायचं म्हणजे थोडंसं डिफिकल्ट आहे, बट मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं की जर्मनीमध्ये ज्या गोष्टीची गरज आहे, म्हणजे ज्या स्पेसमध्ये शॉर्टेज आहे त्यामध्येच तुमचा एक्सपिरियन्स बसायला पाहिजे. आणि जर तुम्ही अशा स्पेसमध्ये येत असाल जिथे ऑक्युपन्सीच नाही आहे तरी पण तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो. आणि 2026 मध्ये जर तुम्ही मला विचाराल तर IT, हेल्थकेअर अँड इंजिनिअरिंगला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर मिस्टेक नंबर 5, लॅक ऑफ मोटिवेशन लेटर. हा पॉईंट शेवटचा आहे बट खरंच खूप इम्पॉर्टंट आहे.
बिकॉज जर्मनीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुमचं काहीतरी मोटिवेशन असायला पाहिजे. तुम्ही जर मोटिवेशन लेटरमध्ये ते मेन्शन केलं पाहिजे की व्हॉट इज युअर पर्पज ऑफ कमिंग टू जर्मनी. आणि भाई लोक, जर तुम्ही एखादं कॉपी पेस्ट केलेलं लेटर दिलं तर विजा ऑफिसरला ते सुद्धा कळतं की हे लेटर कॉपी पेस्ट केलेलं आहे, कोणाचं तरी उचलून काहीतरी लिहिलेलं आहे अँड त्याच्यामुळे सुद्धा विजा रिजेक्ट होऊ शकतो. सो जर तुम्ही कुठल्या कन्सल्टन्सीकडनं येत आहे किंवा कोणाकडनं येत आहे किंवा पर्सनली येत आहे तर ट्राय करा की तुमच्या मोटिवेशन लेटरमध्ये ते रिझन्स स्पेसिफिकली मेन्शन केलेले असतील अँड दॅट शुड बी जेन्युन. सो भाई लोक, ऑपॉर्च्युनिटी कार्ड म्हणजे एक लॉटरी तिकीट नाही आहे, ही एक स्टेप आहे जर्मनीमध्ये येण्यासाठी. अँड ॲक्च्युली जॉब प्रोफेशनलसाठी हा खरंच खूप चांगला विजा आहे, सो दॅट यू कॅन कम टू जर्मनी अँड स्टार्ट युअर ड्रीम लाईफ हिअर इन जर्मनी. या सगळ्या पॉईंट्सपैकी तुम्हाला कुठल्या पॉईंटवरती डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील तर यू कॅन ऑलवेज रीच आउट टू मी वाया टॉपमॅट. टॉपमॅटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ज्यामध्ये आपण 1:1 कॉल घेऊन या सगळ्या पॉईंट्सवरती क्लिअर बोलू शकतो. अँड इन केस इफ यू थिंक की हा व्हिडिओ कोणाचा तरी हेल्प करू शकतो तर प्लीज नक्की शेअर करा, बिकॉज द गोल इज टू कीप ग्रोईंग अँड एव्हरीबडी शुड ग्रो टुगेदर. आणि हो, लास्ट गोष्ट, जर व्हिडिओ युजफुल वाटला तर चॅनलला फॉलो नक्की करा. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.